टेक इन्फो मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे, ती म्हणजे म्हाडाकडून छत्रपती संभाजीनगर मंडळासाठी टोटल 1351 घरासाठी नवीन सोडत निघालेली आहे। ह्या सोडतीचे आज आपण थोडक्यात वेळापत्रक जाणून घेणार आहोत आणि कोणत्या ठिकाणी हे घरे उपलब्ध आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर चला आपण म्हाडाच्या वेबसाईटवरती जाऊन या लॉटरीचे थोडक्यात वेळापत्रक जाणून घेऊया। सर्वप्रथम हे बघा, छत्रपती संभाजीनगर, प्रोसीड। हे बघा, ह्या ठिकाणी काही इम्पॉर्टंट डेट दिलेले आहे ते आपण बघून घेऊया। बघा, जी काही अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली ती 30 जूनपासून ऑलरेडी सुरुवात झालेली आहे दुपारी 12 पासून, आणि पेमेंटसाठी सुद्धा 30 जूनपासूनच ही सुरुवात झालेली आहे। आणि जे काही ॲप्लिकेशन करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती आहे 11 ऑगस्टपर्यंत आपण अर्ज करू शकतो, रात्री 12पर्यंत। आणि ऑनलाईन पेमेंटसुद्धा आपण 11 ऑगस्टपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत करू शकतो। आणि जे काही RTGS NEFTद्वारे पेमेंट करायची असेल ते आपण 12 ऑगस्टपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत ती करू शकतो। आणि जी काही पहिली अर्जदाराची ड्राफ्ट लिस्ट आहे ती 18 ऑगस्टला दुपारी 3 नंतर म्हाडाच्या साईटवर उपलब्ध होईल। आणि जी काही फायनल अंतिम यादी असणाऱ्या अर्जदारांची ती 25 ऑगस्टला दुपारी 12 नंतर म्हाडाच्या साईटवर उपलब्ध होईल। आमची काही लॉटरी ड्रॉ डेट आणि रिफंडची जी काही स्टार्टिंग डेट आहे ती ह्या ठिकाणी दिलेली नाही आहे, ती काही दिवसांनी म्हाडाच्या वेबसाईटवर अपडेट होते। अशा प्रकारे आपण थोडक्यात वेळापत्रक बघितले की अर्ज करण्यासाठी सुरुवात ऑलरेडी ही 30 जूनपासून झालेली आहे। आपण 11 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतो आणि ऑनलाईन पेमेंटसुद्धा 11 ऑगस्टपर्यंत करू शकतो, आणि RTGS NEFT आपण 12 ऑगस्टपर्यंत करू शकतो। आणि जी काही पहिली अंतिम अर्जदारांची यादी ही 18 ऑगस्टला लागणार आहे, आणि जी काही अंतिम अर्जदाराची यादी आहे ती 25 ऑगस्टला म्हाडाच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल। तर आता बघून घेऊया आपण स्कीमप्रमाणे कोणत्या ठिकाणी हे घरे उपलब्ध आहे। हे बघा, छत्रपती संभाजीनगर PMAY स्कीम आपण बघून घेऊया। सर्वप्रथम EWS PMAY साठी नक्षत्रवाडी येथे घरे उपलब्ध आहे। हे बघा, स्कीम क्रमांक 259 EWS PMAY नक्षत्रवाडी, छत्रपती संभाजीनगर। टोटल 1056 घरे ह्या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। यासाठी आपल्याला 5000 रुपये EMT अमाऊंट भरावी लागणार आहे, आणि म्हाडाने ह्या घराची कॉस्ट ठेवलेली आहे 15,30,000। जो काही कार्पेट एरिया आहे तो 29.96 स्क्वेअर मीटर असणार आहे। बघा, ह्या ठिकाणी आपण या बिल्डिंगचे फोटोही बघू शकतो की त्या ठिकाणी अशा प्रकारे काम चालू आहे। आता आपण पुढील स्कीम बघूया, स्कीम क्रमांक 260 स्कीम क्रमांक आहे 260 EWS PMAY साठी हे घरे असणार आहे। लोकेशन त्याचं अंबाजोगाई बीड ह्या ठिकाणी ते घरे असणार आहे, अंबाजोगाई बीड। ह्या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी SC ST DT कॅटेगरीसाठी टोटल 92 घरे या ठिकाणी उपलब्ध असणार आहे। EMT अमाऊंट आपल्याला 5000 रुपये भरावी लागणार आहे। म्हाडाने कॉस्ट दिलेली ह्या घराची 10,65,000 आणि कार्पेट एरिया हा 29.75 स्क्वेअर मीटर असणार आहे। ही बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन आपण बघू शकतो। या ठिकाणी काही फोटोच्या सहारे आपण ते बघू शकतो। अशा प्रकारे त्या ठिकाणी काम चालू आहे। आता आपण 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत बघून घेऊया कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहे। हे बघा, स्कीम क्रमांक 261 LIG चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर। चिकलठाण्यामध्ये हे घरे उपलब्ध असणारे टोटल 158 घरे या ठिकाणी असणारे। या स्कीममध्ये आपल्याला ह्यासाठी LIG ग्रुपसाठी 20,000 रुपये EMT अमाऊंट अनामत रक्कम आहे ती भरावी लागणार आहे। घराची कॉस्ट दिलेली म्हाडाने 27 लाख रुपये।
त्याचा काही जो कार्पेट एरिया असणार आहे तो 50 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया असणार आहे आणि कॅटेगरीनुसार बघितलं तर जनरल पब्लिक, SC, ST, NT आणि DT कॅटेगरीसाठी हे घरे उपलब्ध असणार आहेत. आता बघून घेऊया स्कीम क्रमांक 262. EWS साठी हे घरे आहेत. श्री गोविंदम हाईट, देवलाई, छत्रपती संभाजीनगर. EWS साठी हे घरे असणार आहे. टोटल 14 घरे ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. यासाठी आपल्याला EWS साठी आपल्याला 10,000 रुपये अनामत रक्कम ह्या ठिकाणी भरावी लागणार आहे अर्ज करायच्या वेळेस, प्लस ॲप्लिकेशन शुल्क हे वेगळे भरावे लागतील. ती काय महाराजाची कॉस्ट आहे या घरांसाठी ती 13,19,000 ते 13,48,000 रुपये ह्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि त्याचा कार्पेट एरिया असणार आहे तो 29.09 ते 29.83 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया ह्या ठिकाणी दिलेला आहे. कॅटेगरी जनरल पब्लिक, SC, ST, एक्स सर्व्हिसमन याची कॅटेगरीसाठी हे घरे उपलब्ध असणार आहेत. आता आपण बघून घेऊया स्कीम क्रमांक 263. LIG साठी हे घरे उपलब्ध असणार आहे. श्री गोविंदम हाईट, देवलाई, छत्रपती संभाजीनगर. 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत हे घर कॅटेगरी जनरल पब्लिक आणि SC कॅटेगरीसाठी टोटल 7 घरे उपलब्ध असणार आहे. आणि जी काही म्हाड्याचा कार्पेट एरिया असणार आहे तो 37.15 स्क्वेअर मीटर आणि जी काही म्हाडाने किंमत दिलेली आहे 16,19,000 रुपये ह्या घराची किंमत असणार आहे. आणि MT अमाऊंट LIG घरासाठी आपल्याला 10,000 रुपये ह्या ठिकाणी भरावे लागणार आहे. या ठिकाणी आता आपण बघून घेऊया स्कीम क्रमांक 264. LIG आनंद पार्क, सातारा, छत्रपती संभाजीनगर. यामध्ये टोटल 18 घरे असणार आहे. यासाठी आपल्याला टोटल 10,000 रुपये अनामत रक्कम LIG साठी भरावी लागणार आहे. म्हाडाची कॉस्ट ह्या ठिकाणी दिलेली आहे 4,85,478 ते 6,27,228. त्याचा बिल्डअप एरिया ह्या ठिकाणी दिला आहे 38.53 ते 49.78 स्क्वेअर मीटर. कॅटेगरी जनरल पब्लिक, SC, ST, PH, एक्स सर्व्हिसमन याची कॅटेगरीसाठी हे घरे उपलब्ध असणार आहेत. तर ह्या ठिकाणी आपण बघून घेऊया आपली जी काही सर्वात शेवटची स्कीम आहे 265. चिकलठाण्यामध्ये स्कीम क्रमांक 265 LIG ग्रुपसाठी हे घरे उपलब्ध असणार आहे. त्याचं लोकेशन चिकलठाण्यामध्ये असणार आहे, छत्रपती संभाजीनगर. हे टोटल 6 घरे उपलब्ध असणारे सर्व हे जनरल पब्लिकसाठी उपलब्ध आहेत. त्याचा कार्पेट एरिया म्हाडाने दिलेला आहे 49.98 स्क्वेअर मीटर. जे काही म्हाडाची कॉस्ट असणार आहे तिची 34 लाख रुपये म्हाडाने ह्या ठिकाणी ह्या घराची कॉस्ट दिलेली आहे. यासाठी आपल्याला 20,000 रुपये MT अमाऊंट LIG ग्रुपसाठी भरावी लागणार आहे. हे बघा ही बिल्डिंग ही अंडर कन्स्ट्रक्शन आहे. बघा आपण ह्या ठिकाणी पिक बघू शकतो. हे म्हाडाच्या वेबसाईटवर हे सर्व काही उपलब्ध झालेलं आहे, आपण बघू शकतो. ह्या ठिकाणी त्याचा फ्लोअर प्लॅन वगैरे सुद्धा दिलेला आहे. ते आपण म्हाडाच्या साईडवर जाऊन तुम्ही तो फ्लोअर प्लॅन वगैरे बघू शकता. अशा प्रकारे आपण लॉटरीचे थोडक्यात वेळापत्रक बघितले आणि कोणत्या ठिकाणी घरे उपलब्ध आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये एक स्कीमबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत. ते लोकेशन बघणार आहोत. त्यावर काही लिटिगेशन आहे का याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊ. आणि टोटल 1,351 घरासाठी ही लॉटरी असणार आहे. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.